हॅलो फ्रेंड्स, आज आपण संकीर्ण प्रश्नसंग्रह 5 अभ्यासणार आहोत. तर पहिला प्रश्न बघा काय आहे. खालील प्रत्येक प्रश्नासाठी अचूक पर्याय निवडा. आता खालील पर्यायापैकी कोणती संभाव्यता असू शकणार नाही. बघा आपण मी सांगितलं होतं मागच्या भागामध्ये, संभाव्यता ही 0 ते 100 या दरम्यान असते. बरोबर आहे. संभाव्यता किती टक्के? 0% ते 100% या दरम्यान असू शकत नाही. म्हणजेच आता इथे 2/3 असू शकते, 15% असू शकते, 0.7 असू शकते, पण 1.5 असू शकत नाही. बरोबर आहे. 1.5 0.7 कशी तुम्ही म्हणाल तर 7 किती येणार आहे? 10 अशी संभाव्यता असू शकते. पण 1.5 असू शकत नाही. 1.5 म्हणजे काय? 15/10 अशी असू शकत नाही. का? तर आपल्याला माहिती आहे संभाव्यता P ऑफ A बरोबर काय? N ऑफ A भागिले N ऑफ S. आणि N ऑफ S हे नेहमी काय असतात? मोठे असतात. म्हणजे छेद हा नेहमी मोठा असतो. इथे छेद मोठा नाही आहे, अंश मोठा आहे, आणि म्हणून इथे संभाव्यता 1.5 ही असू शकत नाही. दुसरा प्रश्न बघा काय. एक फासा फेकला तर वरच्या पृष्ठभागावरती 3पेक्षा कमी संख्या येण्याची संभाव्यता डॅश डॅश असते. 3पेक्षा कमी. फास्यावर कोणकोणते अंक येतात? 1, 2, 3, 4, 5 आणि 6. बरोबर आहे. 3पेक्षा कमी संख्या येणाऱ्या कोणत्या? 1 आणि 2. म्हणजे एकूण नमुना N ऑफ S किती आहे? 6. त्यातले घटना N ऑफ A किती आहे? 2. मग 2/6 म्हणजेच 1/3. म्हणून उत्तर काय येणार आहे? 1/3 संभाव्यता असणार आहे. पुढचा प्रश्न बघा काय. 1 ते 100 यामधून निवडलेली मूळ संख्या असण्याची संभाव्यता डॅश डॅश असेल. आता 1 ते 100 यामध्ये मूळ संख्या किती असतात? 40. किती असतात? 40. आणि 40 असतात. किती असतात? 25 ना काहीतरी. सॉरी, 1 मिनिट. तर 1 ते 100 यामध्ये एकूण मूळ संख्या असतात 25. आणि पूर्ण नमुना किती आहे? नमुना अवकाश 100, कारण एकूण 100 संख्या आहेत. बरोबर आहे. यातल्या आपली घटनाची संख्या म्हणजे N ऑफ A किती आलं? N ऑफ A आहे 25 आणि N ऑफ S आहे 100. म्हणजे 25 एके 25, 25 चोक 100. म्हणून इथे संभाव्यता किती आहे? 1/4. लक्षात येते. आता प्रत्येक कार्डावर एक संख्या याप्रमाणे 1 ते 40 या संख्या लिहिलेली 40 कार्डे एका पिशवीत आहेत. त्यापैकी एक कार्ड उचलले असता त्या कार्डावरची संख्या 5च्या पटीत असण्याचा संभव डॅश डॅश असेल. आता इथं बघा, एका कार्डावर एक संख्या याप्रमाणे 1 ते 40 आहेत. बरोबर आहे. आणि यापैकी एखादी कार्डावरची संख्या म्हणजे अट काय आहे? 5च्या पटीत. म्हणजे 5 एके 5, 5 दुणे 10, 5 त्रिक 15, 5 चोक 20, 5 5 25, 5 सक 30. म्हणजे अशा एकूण 8 संख्या आहेत. बरोबर आहे. म्हणजेच N ऑफ A किती झालं? 8. नमुना अवकाश किती आहे? 40. म्हणजे 8 एके 8, 8 पंचा 40. म्हणून उत्तर काय येणार आहे? 1/5. संभाव्यता असणार आहे 1/5. आता जर N ऑफ A बरोबर 2 आणि P ऑफ A बरोबर 1/5 तर N ऑफ S किती? N ऑफ A 2 आहे आणि N ऑफ S आपल्याला काढायचं आहे. बरोबर आहे. P ऑफ A किती आहे? 1/5. आता इथं 1/5 आणि हे 2 इकडे आल्यावर काय होणार आहे?
भागाकार होणार आहे. म्हणून 1/5 गुणिले 1/2 हे 2 भागिले होणार आहेत. आणि हा n(s) 1 किंवा 2 गुणिले 5 असं जरी घेतलं तरी चालेल इकडे आल्यावर. म्हणजे पुन्हा एकदा बघा काय काय असणार आहे. n(s) p(a) आहे 1/5 आणि n(a) आहे 2 आणि इथे n(s) आपल्याला काढायचं आहे. मग n(s)ला मी डाव्या बाजूला ट्रान्सफर केलं. n(s) बरोबर 2 गुणिले 5. मग 2 गुणिले 5 किती येतं? 2 गुणिले 5 बरोबर 10. म्हणून संभाव्यता किती असणार आहे? 10. आता दुसरं, बास्केटबॉल खेळाडू जॉन, वसीम व आकाश एका ठराविक जागेवरून बास्केटबॉलमध्ये बॉल टाकण्याचा सराव करत होते. बास्केटमध्ये बॉल पडण्याची जॉनची संभाव्यता 4/5, वसीमची 0.83 आणि आकाशची 58% आहे. तर कोणाची संभाव्यता जास्त आहे? बघा, बास्केटमध्ये बॉल पडण्याची जॉनची संभाव्यता ही किती आहे? 4/5. त्याला आपण पहिल्यांदा काय करूया? शतमानात कन्वर्जन करूया. म्हणजे 100 करायला आपल्याला 20ने गुणायला लागलं. म्हणून अंशाला पण 20ने गुणलं. 20 चोक 80/100. 5 गुणिले 20 100. तर 80/100 म्हणजे 0.80. ही जॉनची संभाव्यता झाली. वसीमची त्यांनी दिली आहे 0.83 आणि आकाशची किती आहे? 58%. 58/100 म्हणून वसीमची संभाव्यता म्हणजे इथे 0.58 येणार आहे. बरोबर आहे? इथे चुकलं आहे, प्रिंटिंग मिस्टेक आहे. म्हणून कोणाची संभाव्यता जास्त असणार आहे? 0.83% कोणाची आहे? वसीमची आहे. म्हणून वसीमची संभाव्यता सर्वात जास्त आहे. आता हॉकी संघात 6 बचाव करणारे, 4 आक्रमक व 1 गोलरक्षक असे खेळाडू आहेत. तर यादृच्छिक पद्धतीने त्यातील एक खेळाडू संघनायक म्हणून निवडायचा आहे. तर खालील घटनेची संभाव्यता काढा. गोलरक्षक हा संघनायक असणे, बचाव करणारा खेळाडू संघनायक असणे. आता यामध्ये हॉकी संघात हा समजा एस हा काय आहे? नमुना अवकाश आहे. हॉकी संघात 6 बचाव करणारे, 4 आक्रमक व 1 गोलरक्षक असे एकूण 11 खेळाडू आहेत. बघा, n(s) 4 + 6 + 1 किती होणार आहे? 11. म्हणून n(s) किती आलं आहे? 11. आता पहिली घटना काय आहे? ए ही घटना गोलरक्षक हा संघनायक असणे. एकूण संघनायक आपल्याला किती? गोलरक्षक किती आहेत? 1 आहे. बघा, 1 गोलरक्षक आहे. म्हणून n(a) किती असणार आहे? 1. मग p(a) बरोबर n(a)/n(s) बरोबर 1/11. म्हणून घटनेची संभाव्यता किती आहे? 1/11. बी घटना काय आहे? बचाव करणारा खेळाडू संघनायक असणे. मग n(b) किती? 6. कारण बघा इथं वर बचाव करणारे खेळाडू किती आहेत? 6 आहेत. बचाव करणारे खेळाडू 6 आहेत आणि 4 आक्रमक आहेत. म्हणून इथे बचाव करणारा खेळाडूंची घटनाचे घटक किती येणार आहेत? 6. मग p(b) बरोबर n(b)/n(s) म्हणजे 6/11. आता जोसेफने एका टोपीत प्रत्येक कार्डावर इंग्रजी वर्णमालेतील एक अक्षर याप्रमाणे सर्व अक्षरांची कार्डे ठेवली आहेत. त्यातून अक्षरांचे एक कार्ड यादृच्छिक पद्धतीने काढायचे आहे. तर काढलेले अक्षर स्वर असण्याची संभाव्यता काढा. आता इंग्रजी वर्णमालेतील अक्षरे म्हणजे नमुना अवकाश एस मानून त्यामध्ये सगळी इंग्रजी वर्णमालेची 26 अक्षरं आली. म्हणून n(s) आलं 26. ए घटना आहे काढलेले अक्षर स्वर. स्वर किती आहेत? ए, ई, आय, ओ, यू 5. म्हणून n(a) 5. बरोबर आहे? मग p(a) बरोबर n(a)/n(s) म्हणजेच 5/26. ओके, ही संभाव्यता आहे घटनेची. पुढचं उदाहरण बघा. फुगेवाला 2 लाल, 3 निळे आणि 4 हिरवे अशा रंगीत फुग्यातील एक फुगा पुणालीला यादृच्छिक पद्धतीने देणार आहे. तर खालील घटनेची संभाव्यता काढा.
मिळालेला फुगा लाल असणे. आता इथे किती आहेत फुगे एकूण बघा, 2 आणि 3 आणि 4, म्हणजे 2 3 5 आणि 4 9. त्यातले लाल फुगे किती आहेत 2, म्हणजेच 2/9 असणार आहे पहिल्या घटनेची संभाव्यता. आणि निळा असणे म्हणजेच इथे निळे फुगे किती आहेत बघा 3, एकूण फुगे किती आहेत 9, मग 3/9 1/3. लक्षात येते. तिसरं सी ही घटना काय आहे, मिळालेला फुगा हिरवा असणे. हिरवे फुगे किती आहेत बघा 4 आहेत, म्हणून 4/9 ही काय आहे, मिळालेला फुगा हिरवा असणे या घटनेची संभाव्यता आहे. तुम्ही आता हे पुढचं उदाहरणसुद्धा त्या पद्धतीनं सोडवू शकता. 5 लाल पेनं, 8 निळी पेन, 3 हिरवी पेनं. तर नमुना अवकाश पहिल्यांदा काढून घ्या, त्यानंतर पेन निळे असण्याची संभाव्यता काढा. हे उदाहरण सोपं आहे. पुढचं हे पण सोपं आहे बघा. काय आहे, एका फासाची 6 पृष्ठे खालीलप्रमाणे आहेत, ABCDE आणि E. एक फासा एकदाचा टाकला तर पुढील घटनांची संभाव्यता काढा. वरच्या पृष्ठभागावर A मिळणे. वरच्या पृष्ठभागावर A मिळणे ही घटना आहे. एकूण नमुना अवकाश किती आहे बघा, 1 2 3 4 5 आणि 6, म्हणून ABCDEA, म्हणून N(S) किती 6. पृष्ठभागावर A मिळण्याची घटना 1 आणि 2 दोन वेळा, म्हणजे N(A) किती 2 आहे, N(A) 2 आहे. मग P(A) बरोबर N(A)/NS, म्हणजे 2/6 बरोबर 1/3. B ही घटना वरच्या पृष्ठभागावर D मिळण्याची आहे. मग D किती एकदाच मिळाला आहे, म्हणून N(B) किती 1, N(B) 1 म्हणजे P(B) बरोबर NB/NS 1/6 बरोबर आहे. लक्षात येते. सोपी आहेत उदाहरणं. आता हे पण उदाहरण सोपं आहे बघा. एका खोक्यात 30 तिकिटे आहेत. प्रत्येक तिकिटावर 1 ते 30 पैकी एकच संख्या लिहिलेली आहे. त्यातून कोणतेही एक तिकीट यादृच्छिक पद्धतीने काढले तर खालील घटनांची संभाव्यता काढा. तिकिटांची संख्या विषम असणे आणि दुसरा आहे तिकिटांवरील संख्या पूर्ण वर्ग असणे. पहिल्यांदा 1 ते 30 हा काय आहे, नमुना अवकाश आहे, म्हणजे N(S) किती आले 30 झाले बरोबर आहे. पुढे तिकिटावरील संख्या विषम असणे, म्हणजे 1 3 5 7 9 11 13 15 17 19 21 23 25 27 29 अशा 15 काय आहेत हे घटनेतील, त्या संभाव्य घटनेतील काय आहेत घटनेतील काय आहेत ते घटक आहेत. तर N(A) किती झालं 15, मग N(A)/NS म्हणजे 15/30 1/2. P(A) किती येणार आहे 1/2 येणार आहे. ओके. पुढचं उदाहरण बघूया. B ही ह्याच उदाहरणामधले आहे. अजून B ही घटना तिकिटावरील संख्या पूर्ण वर्ग असणे. पूर्ण वर्ग म्हणजे 1 4 9 16 25 हे पूर्ण वर्ग आहेत, म्हणजे एकूण किती घटक आहेत यामध्ये 5, म्हणून N(B) 5 म्हणजे NB/NS 5/30, म्हणून P(B) किती मिळालं 1/6. 9 बघा काय, एका बागेची लांबी व रुंदी अनुक्रमे 77 मीटर व 50 मीटर आहे, तर बागेत 14 मीटर व्यासाचे तळे आहे. बागेजवळील इमारतीतील गच्चीत वाळत घातलेला टॉवेल वाऱ्यामुळे उडून बागेत पडला तर तो बागेतील तळ्यात पडला असण्याची संभाव्यता काढा. ही बागेची लांबी आणि रुंदी त्यांनी दिलेली आहे आणि हे तळं आहे. पहिल्यांदा बागेचं क्षेत्रफळ काढायला पाहिजे आपल्याला. बागेची लांबी आहे 77 आणि रुंदी आहे 50. 77 गुणिले 50, लांबी गुणिले रुंदी 3850 मीटर वर्ग. आता वर्तुळाकृती तळ्याचा व्यास किती आहे 14 मीटर. तळ्याची त्रिज्या किती आहे, आता व्यास दिला आहे 14 म्हणजे त्रिज्या येणार 7 मीटर बरोबर आहे. मग तळ्याचे क्षेत्रफळ बरोबर πr². मग तळ्याचे क्षेत्रफळ किती येणार आहे 22 गुणिले 7 120
54. आपलं बागेचं क्षेत्रफळ मिळालं आणि तळ्याचं क्षेत्रफळ मिळालं. आता तो जो टॉवेल आहे तो तळ्यात पडलेला आहे, म्हणजे तळ्याचे क्षेत्रफळ भागिले बागेचे क्षेत्रफळ ही संभाव्यता काढण्यासाठी आपल्याला वापरावं लागणार आहे. 154 भागिले 3850 येथे संभाव्यता किती? 1/25. आता इथे हे सोपं उदाहरण तुम्ही सोडवू शकता. हे काय मी एक्सप्लेन करत नाही. 10वं उदाहरण. पुढचं बघा उदाहरण 11वं. प्रत्येक कार्डावर 1 याप्रमाणे ते या पूर्णांक संख्या लिहून तयार केलेले 6 कार्ड खोक्यात ठेवलेली आहेत. एक पूर्णांक संख्या 0 ते 5 अशा लिहायच्या आहेत. 0 ते 5 हे इथं राहिलेलं आहे लिहायचं. उदाहरणात प्रिंटिंग मिस्टेक आहे. तर खालील प्रत्येक घटनेची संभाव्यता काढा. काढलेल्या कार्डावरील संख्या ही नैसर्गिक संख्या असणे, काढलेल्या कार्डावरील संख्या ही 1 पेक्षा लहान आणि पूर्ण संख्या आणि 5 पेक्षा मोठी. पहिली घटना काय आहे? आता पहिल्यांदा आपल्याला नमुना अवकाश काढायचा आहे. समजा नमुना अवकाश S आहे, तर S बरोबर 0, 1, 2, 3, 4, 5 हे घटक आहेत त्यामधले, म्हणजे n(s) किती झालं? 6. आता काढलेल्या कार्डावरील संख्या ही नैसर्गिक संख्या असणे ही घटना आहे. आता नैसर्गिक संख्या असणे म्हणजे पुन्हा बघा कोणकोणत्या आल्या नैसर्गिक? 0 सोडून बाकीच्या सगळ्या 1, 2, 3, 4, 5 म्हणजे n(a) किती आहे? 5. मग P(a) बरोबर n(a)/n(s) मग 5/6 बरोबर आहे. B ही घटना काढलेल्या कार्डावरील संख्या ही 1 पेक्षा लहान असणे. 1 पेक्षा लहान असणे. तर आता 1 पेक्षा लहान एकच संख्या आहे 0, म्हणून n(b) 1. मग P(b) बरोबर n(b)/n(s) 1/6 येणार ही संभाव्यता. पुढे C ही घटना काय आहे? कार्डावरील संख्या ही पूर्ण संख्या असणे. मग सगळ्या पूर्ण संख्याच आहेत. 0 आपण पूर्ण संख्येमध्ये काय करतो? काउंटिंग करतो. 0 ही संख्या पूर्ण संख्येमध्ये येते. मग 0, 1, 2, 3, 4, 5 ही काय आहेत? घटक आहेत या घटनेमधील. म्हणजे n(c) किती झालं? 6. मग n(c)/n(s) 6/6 बरोबर P(c) बरोबर किती? 1. D ही घटना काढलेल्या कार्डावरील संख्या 5 पेक्षा मोठी असणे. आता 5 पेक्षा मोठी संख्या या कुठल्याच कार्डवर नाही आहे, म्हणून D हा रिक्त संच येणार आहे. मग n(d) किती असणार आहे? 0. मग n(d)/n(s) 0/6 म्हणजेच P(d) किती असणार आहे? 0. संभाव्यता 0 असणार आहे. आता हे उदाहरण सोपं आहे. तुम्ही काढू शकताय, सोडवू शकताय. 3 लाल, 3 पांढरे आणि 3 हिरवे चेंडू एका बॅगेमध्ये आहेत. एक चेंडू यादृच्छिक पद्धतीने काढायचा आहे. काढलेला चेंडू लाल असणे. पहिल्यांदा n(s) काढून घ्यायचा. 3, 3, 6 आणि 3, 9. एकूण नमुना अवकाश किती आहे? 9. त्यामध्ये चेंडू लाल असण्याची क्षमता संभाव्यता बघा काय आहे? 3 लाल चेंडू आहेत, म्हणून 3/9 किती येणार आहे? 1/3. अशा पद्धतीनं काय करायचं? हे उदाहरण तुम्ही सोडवायचं. हे सोपं आहे. 13वं उदाहरण बघा काय आहे? प्रत्येक कार्डावर 1 याप्रमाणे मॅथमॅटिक्स या शब्दातील सर्व अक्षरे लिहिली आहेत. ती कार्ड पारथी ठेवली. त्यातून कार्ड उचलल्यावर अक्षर M असण्याची संभाव्यता काढा. समजा नमुना अवकाश S आहे. त्यामध्ये MATH हे मॅथमॅटिक्सचं पूर्ण स्पेलिंग, त्यामधले अक्षरं आपण काउंट केली. ती किती आहेत? 11. म्हणून n(s) किती आहे? 11 आहे. आता n(s) 11 आहे, तर A घटना एक कार्ड उचलल्यास ते अक्षर M असण्याची आहे. मग A बरोबर MM असं दोनदा आहे. बघा इथे एकदा आहे, एक मिनटं, इथे एकदा आहे आणि इथे एकदा, म्हणजे दोनदा आले M. म्हणून n(a) किती आलं? 2. मग P(a) बरोबर n(a)/n(s) म्हणजे P(a) किती येणार आहे? 2/11. लक्षात येते? आता इथे बघा, एका शाळेतील 200 विद्यार्थ्यांपैकी 135 विद्यार्थ्यांना कबड्डी हा खेळ आवडतो. इतरांना हा खेळ आवडत नाही. सर्व विद्यार्थ्यातून एक विद्यार्थी निवडला तर त्याला कबड्डी हा खेळ आवडत नसण्याची संभाव्यता काढा.
आता एकूण विद्यार्थी एन ऑफ एस किती आहे 20. कबड्डी आवडणारे विद्यार्थी आहेत 135. मग कबड्डी न आवडणारे किती विद्यार्थी येणार 65. 200 वजा 135 किती येणार आहे 65. म्हणजे एन ऑफ ए किती येणार आहे 65. म्हणून सर्व विद्यार्थ्यातून विद्यार्थी निवडला तर त्याला कबड्डी हा खेळ आवडत नसण्याची संभाव्यता. बरोबर आहे. एन ऑफ बी छेद एन ऑफ एस बरोबर 65/200 म्हणजेच 13/40. संभाव्यता किती आली 13/40. पुढचं उदाहरण 15वं उदाहरण बघा काय आहे. 0, 1, 2, 3, 4 यापैकी अंक घेऊन 2 अंकी संख्या तयार करायची आहे. अंकांची पुनरावृत्ती केली तरी चालेल. आता संभाव्यता काढायची आहे बघा. संख्या मूळ असणे, संख्या 4च्या पटीत असणे आणि संख्या 11च्या पटीत असणे. आता इथे बघा अंकांची पुनरावृत्ती करत 0, 1, 2, 3, 4 या अंकांपासून अंक तयार करायचे आहेत. बघा किती संख्या तयार होत आहेत 10, 11, 12, 13, 14, 20, 21, 22, 23, 24, 30, 31, 32, 33, 34, 40, 41, 42, 43, 44 अशा एकूण 20 संख्या. म्हणजे नमुना अवकाश किती आहे 20. एक पहिली घटना आहे मूळ संख्या असणे. यामधल्या मूळ संख्या शोधा. बघा कोणत्या आहेत 11, 13, त्यानंतर 21 हे मूळ 21 नाही सॉरी 23, त्यानंतर 31 आणि 41 आणि 43 अशा एकूण 6 संख्या काय आहेत मूळ संख्या आहेत. बरोबर आहे. मग एन ऑफ ए किती आहे 6. एन ऑफ एस आहे 20. मग एन ऑफ ए छेद एन ऑफ एस बरोबर 6/20 म्हणजेच 3/10. पी ऑफ ए किती आहे 3/10 आहे. बी ही घटना किती आहे बघा. ती संख्या 4च्या पटीत असणे. बी बरोबर 12, 20 4च्या पटीत म्हणजे 4च्या पटीत बघा 4च्या पाड्यात असणाऱ्या संख्या आपल्याला घ्यायच्या आहेत. त्या संख्या कोणत्या आहेत 12, 20, 24, 32, 40, 44 एकूण किती आहेत 6. पी ऑफ बी बरोबर एन ऑफ बी छेद एन ऑफ एस 6/20 म्हणजेच 3/10. सी ही घटना ती संख्या 11च्या पटीत असणे. 11च्या पटीत म्हणजे 11चा 11 दुणे 22, 11 त्रिक 33, 11 चौवे एकूण 4 संख्या आहेत. बरोबर आहे. मग एन ऑफ सी छेद एन ऑफ एस किती येणार आहे 4/20 म्हणजेच पी ऑफ सी संभाव्यता किती आली 4 1 4 4 5 20 म्हणून 1/5. 16 उदाहरण बघा काय. एका फाशाच्या पृष्ठभागावर 0, 1, 2, 3, 4, 5 या संख्या आहेत. हा फासा दोनदा फेकला तर वरच्या पृष्ठभागावर मिळालेल्या संख्यांचा गुणाकार 0 असण्याची संभाव्यता काढा. आता 0, 1, 2, 3, 4, 5 असे अंक आहेत त्या फाशावर. बरोबर आहे. आणि दोनदा फेकला आहे म्हणजे बघा घटना काय काय नमुना अवकाश होईल. एस बरोबर 0, 0, 0, 1, 0, 2, 0, 3, 0, 4, 0, 5. बरोबर आहे. असेच आपण काय करतोय पुन्हा 1, 0, 1, 3 असं 1, 5पर्यंत सगळ्या एकूण घटना एकूण नमुना अवकाश येतोय एन ऑफ एस 36. ओके. तर ए घटना काय आहे फाशाच्या पृष्ठभागावर मिळालेल्या संख्यांचा गुणाकार 0. ती कुठे शक्य आहे फक्त या इथे शक्य आहे. बघा 0 गुणिले 0, 0, 1, 0, 2, 0, 3, 0, 4 आणि 0, 5 म्हणजे अशी घटना किती झाल्या एकूण 11. किंवा आणि पुढे 1 0 वगैरे हे पण येणार आहे त्यामध्ये 1 0, 2 0, 3 0, 4 0 आणि 5 0 म्हणजे इथे एन ऑफ ए येणार आहे 11. मग एन ऑफ ए 11 आणि एन ऑफ एस 36 आहे म्हणून 11/36 ही या घटनेची काय असणार आहे संभाव्यता असणार आहे. आता एक सांगितलं आहे खालील कृती करा. तुमच्या वर्गाचा पट एन ऑफ एस 50, वर्गातील चष्मा वापरण्याची विद्यार्थ्यांची संख्या 20. मग सर्व विद्यार्थ्यांमधून चष्मा घालणारा विद्यार्थी यादृच्छिक पद्धतीने निवडण्याची संभाव्यता म्हणजे 20/50. कारण चष्मा घालणाऱ्या विद्यार्थ्यांची मग 2/5 किती पुन्हा 0.4 येते 5×20 म्हणून 0.4 ही काय येते या चष्मा घालणाऱ्या घटनेची संभाव्यता येते.
आता चष्मा न घालणारा विद्यार्थी यादृच्छिक पद्धतीने निवडण्याची संभाव्यता. टोटल विद्यार्थी आहेत 50. चष्मा न घालणारे विद्यार्थी किती असणार आहे? 30, कारण चष्मा घालणारे 20 आहेत. मग 3/5 म्हणजेच 5×30 म्हणजे 0.6 येते. ही संभाव्यता किती येणार आहे? 0.6. नमुना अवकाश स्वतः ठरवून खालील चौकट भरा. इथे नमुना अवकाश दिलेला आहे. तुम्ही काही घ्या, फासा घ्या किंवा संख्या घ्या कुठलाही. घटना ए साठी समसंख्या एक घटना त्यातली निवडा. आता एस बरोबर 1, 2, 3, 4, 5. नमुना अवकाश 5. आता घटना ए साठी समसंख्या मिळणेही आहे. मग त्यामध्ये समसंख्या कोणत्या आहेत? 2 आणि 4. म्हणजे एन ऑफ ए किती आहे? 2. एन ऑफ एस आहे 5. म्हणजे एन ऑफ ए छेद एन ऑफ एस किती आलं? 2/5 म्हणजे 0.4. या घटनेची संभाव्यता किती आली? 0.4. तर अशा पद्धतीने आपण संकीर्ण सगळा एक्सप्लेन केलेला आहे. तर तुम्ही आज संकीर्ण प्रश्नसंग्रह काय करायचा आहे? वहीत सोडवायचा आहे. त्यातून काही अडचण आली तर मला पर्सनल मेसेज करा. मी ते एक्झाम्पल एक्सप्लेन करते. ओके, धन्यवाद.